एक्सप्लोर द वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत. आणि आता आपण आहोत कोल्हापूरमध्ये. आपण पाहतात शाहू पॅलेस. शाहू पॅलेस यालाच न्यू पॅलेस असंही म्हटलं जातं, की जो छत्रपती शाहू महाराजांच्या राजघराण्याच्या सध्याचे निवासस्थान असून तो एक ऐतिहासिक वास्तू, संग्रहालय, म्युझियम आणि पर्यटन स्थळ आहे. बेसाल्ट खडक आणि सँडस्टोन याचा सुंदर मिलाप म्हणजेच शाहू पॅलेस आहे. यामध्ये प्राणी संग्रहालय आणि तलाव आहे. हे स्थळ पर्यटनासाठी खुले आहे आणि यामध्ये जुन्या इतिहासाची आपल्याला झलक मिळते. शाहू पॅलेसच्या थोडं आपण वरच्या भागामध्ये पाहिलं तर आपल्याला एक घड्याळ दिसतं. जसं आपण विमानातून लंडनला जातो आणि लंडनला आपल्याला एक घड्याळ मिळतं बघायला, त्याचं नाव आहे बिग बेन. म्हणजे बिग बेनची आपल्याला आठवण करून देतं ते म्हणजे शाहू पॅलेस. हे कोल्हापूरमधील एक पर्यटन स्थळ आहे आणि हे अतिशय लोकप्रिय आहे. इथे दररोज पर्यटक येतात आणि यासाठी आगाऊ बुकिंगची कोणतीही गरज नसते. राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यामुळे कोल्हापूर संस्थानामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित झाला आणि हा राजवाडा त्यांच्या राजघराण्याची एक परंपरा दर्शवतो. न्यू पॅलेस म्हणजे छत्रपती शाहू पॅलेस कसबा बावडा मार्गावर ही एक प्राचीन इमारत आहे. ही इमारत कोल्हापूर बस स्थानकापासून साधारणपणे 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. 1877 ते 1884 या कालावधीत ही इमारत बांधली गेली. काळ्या सपाट केलेल्या दगडांचा एक उत्कृष्ट नमुना बांधला आहे की जो सर्वच प्रवाशांचे मन वेधून घेतो. इमारतीचे बांधकाम हे संपूर्णपणे मजबूत दगडामध्ये करण्यात आलेले आहे. त्याला लागूनच एक बाग आहे. त्याला दगडांच्या भिंतींचे व तारांचे कुंपण आहे. संपूर्ण इमारत 8 कोनी आहे. याच्यामध्ये बुरुज आहेत. तसेच 1877 मध्ये येथे घड्याळ बसवले गेलेले आहे. थोड्याफार अंतरावर येथे बुरुज आहेत. प्रत्येक काचेवर शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राविषयी लिहिलेले आहे. येथे प्राणी संग्रहालय आहे. आजचे श्रीमंत शाहू महाराजांचे एक निवासस्थान ओळखले जाते. इमारतीच्या समोरच छोटा प्रति पन्हाळगड बनवण्यात आलेला आहे. ही इमारत युरोपियन आणि भारतीय वास्तुशास्त्राचे मिश्रण असलेली शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखली जाते. आता तुम्ही पाहता ते म्हणजे प्राणी संग्रहालय. याच्या बाजूलाच एक तळ बनवण्यात आलेलं आहे. तसेच इथे एक राखीव जंगल सुद्धा आहे. या जंगलामध्ये तुम्ही हरिण, सांबर, मोर असे बरेच प्राणी पाहू शकता. धन्यवाद.